आज सकाळी सकाळी माझं हे छोटं पिल्लू खूप लाडाला आलं होतं. मम्मीला असं बिलगून बसलं होतं. कधी काळी एकदम छोटंसं नाजूक नाजूक हात असणारं, एका जागी पडून राहणारं हे पिल्लू मोठं कधी झालं हे समजलंच नाही. बघता बघता विमांश 2 वर्षाचा झालाय. हळूहळू माझी मुलं मोठी व्हायला लागली आहेत. दुपारी उठून देवांश असा खिडकीमध्ये चिमण्या बघत बसला होता. आमच्या घरातून भरपूर झाडे वगैरे दिसतात आणि पक्षी देखील भरपूर असतात. त्यामुळे तो चिमण्या बघत बसला होता. एकेकी मनात विचार येतो की ही पिल्लं उद्या मोठी होतील, शिक्षणासाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा, माझ्यापासून दूर जातील, लांब जातील. या या विचाराने देखील मनात खंत वाटते आणि डोळ्यात देखील पाणी येतं. पण असं प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य तर पार पाडावंच लागतं. संध्याकाळी आलं होतं. हे आहे देवांसाठी मागवलेलं छोटंसं टॉय. हे प्रोजेक्टर टॉर्च म्हणून होतं आणि यामध्ये असे वेगवेगळे चित्र दिसत होते. ते चित्र बघून विवांश मात्र जोराजोरात ओरडत होता की मला पण द्या. एक खेळ नसले की आमच्या दोघांची भांडणं अशी होतच राहतात. विवांश आणि देवांशचं भांडण नेहमीच होतं, पण त्यांचं प्रेम देखील एकमेकावर खूप आहे. असा होता आजचा आमचा दिवस.